मंत्री पद के आनंद में मैं इतना भुल्या कि खुद का नाम ही लेने कुछ भुल्या। आता या ओळी ऐकून कोणाचा चेहरा समोर आला हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये। मैं हूँ और तुम ही है। मंत्रीपद की शपथ भी ले रहा था तब मैं मेरा नाम नहीं भूल गया था। मुझे मालूम था कि मैं खड़ा हो तो नाम लेने की क्या जरूरी है। आपल्या कवितांच्या ओळींनी हसवणारे, कविता करणारे दिलखुलास राजकारणी रामदास आठवले महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या धुमाकुळीत नेमके आहेत तरी कुठे? रामदास आठवले यांचं गायब होणं म्हणजे राजकारणात भासलेली उणीवच। तसंही ते सक्रिय असले काय किंवा नसले काय तरी चर्चेत मात्र असतातच। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यातलं वातावरण थोडं गरम आहे। आपला पक्ष सत्तेत हवा यासाठी सर्वांचीच रस्सीखेच सुरू आहे। आता बघा ना, बिहार निवडणुकीचा निकाल लागताच इथे महाराष्ट्रात वेगाने हालचाली सुरू झाल्या। पण इतकं सगळं घडत असताना केंद्रीय मंत्री आठवलेंची कुठेच चर्चा झाली नाहीये। म्हणजे पार्थ पवारांचा विषय असो की राहुल गांधींनी केलेल्या वोट चोरीचा विषय, यात कुठेही रामदास आठवले दिसलेच नाहीयेत। त्यामुळे ते आहेत कुठे असा प्रश्न निर्माण झाला। अनेक दिवसांच्या चर्चांनंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले। ठाकरेंसोबत युती करणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि आठवलेंनी आपल्या वेगळ्या शैलीत उत्तर दिलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे। त्यांना तिकडे घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा विषय येत नाही आहे। सोबतच त्यांनी महायुतीशिवाय अन्य पक्षांशी युती करू नका असाही आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला। दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीसाठी आरपीआयला काही ठराविक जागा द्याव्यात, अन्यथा स्वबळावर लढू असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला। त्यामुळे अधूनमधून गायब होणारे आठवले आता कोणती खेळी खेळणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।